गणेश मंडळाकडून पोलिसांचा अनोखा सन्मान. कर्तव्यदक्ष पोलिसांना आहेर आणि श्रीफळ. दळगाव शहरातील भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला. मंडळाच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांच्या उत्साहाला शिस्त लावण्याचे आणि शहरातील शांतता अबाधित राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करत असतात. त्यांच्या याच योगदानाला आदराने सलाम करण्यासाठी भोईराज सार्वजनिक गणेश मंडळाने हा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला. या सत्कार सोहळ्यादरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे यावेळी पोलीस दलातील गृहरक्षक दलातील जवानांना कपड्यांचा वाटप करण्यात आला, तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना साडी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. धडगाव शहरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे गौरव करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाच्या उपक्रमाने पोलीस दलाचे मनोबल वाढण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असा सन्मान करून समाजाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेला आदर भविष्यात त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा देईल. भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाने घालून दिलेल्या आदर्शामुळे इतर मंडळांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी भोईराज सार्वजनिक तरुण गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक शिवदे, सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते टायगर पावरा, उपाध्यक्ष गौतम मोरे, खजिनदार हर्षल शिवदे, सचिव मनीष साठे, सदस्यपदी संजय साठे, संदीप सूर्यवंशी, पवन ढोले, पियुष वाडिले, पंकज सोनवणे, मनोज वानखेडे, चेतन साठे, करण खेडकर, निलेश साठे, जयेश तमखाने, संतोष रामोडे यांची निवड करण्यात आली. सोबतच या बैठकीला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. परिवर्तन 24 न्यूज ब्युरो. 37 वर्षात मी बघितलं नाही एवढी पोलिसांबद्दल आस्था इथं दिसली की त्यांनी सर्वात पहिला प्रश्न केला की पोलीस सर्व आमचा कार्य म्हणजे आमच्यासाठी आमच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आपला परिवार सोडून पोलीस लोक सर्व त्यांचा परिवार सोडून या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त देतात. तर त्यांना ते एक अनुभव उपक्रम त्यांनी राबवला की त्यांनी आपला सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यात आता साहेबांचा माझा सत्कार चेंबरमध्ये झालाच आहे, परंतु होमगार्ड यांना त्यांनी होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांना साडी आणि ड्रेस वगैरे देऊन त्यांनी सन्मानित केलं आहे. तसंच आता आपल्या कर्मचाऱ्यांना आपले अधिकारी अंमलदार जे आहेत त्यांना त्यांचासुद्धा सत्कार ते करतायत. आता तर त्याप्रमाणे आपले एक एक जण लाईनीत या आणि